यंदा 30 एप्रिलला अक्षय तृतीया येत आहे। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात एक अतिशय महत्त्वाचा आणि रहस्यमय क्षण मानला जातो। अबुझ मुहूर्त म्हणजे असा मुहूर्त ज्यामध्ये मुहूर्ताचा विचार न करता कोणतेही शुभ कार्य करता येते। हे वर्ष 3.5 अगम्य क्षणापैकी एक आहे। अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करण्याचे महत्त्व आहे। यावर्षी अक्षय तृतीयेला एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे। या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक प्रकारचे शुभ आणि मोठे राजयोग निर्माण होतील। अक्षय तृतीयेच्या दिवशी वृषभ राशीत गुरु आणि चंद्राची युती होईल, ज्यामुळे गजकेशरी राजयोगाची निर्मिती होईल। या दिवशी अक्षय योग आणि मीन राशीत चतुर्भुजी मालव्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग तयार होतील। अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार होणाऱ्या शुभयोगामुळे काही राशीच्या लोकांना चांगले फायदे मिळू शकतात। पहिली राशी आहे वृषभ। अक्षय तृतीयेचा हा पवित्र दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी विशेषतः शुभ ठरू शकतो। ग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे या राशीवर देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे विशेष आशीर्वाद राहण्याची दाट शक्यता आहे। या शुभ प्रभावामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रात प्रगती आणि यश मिळण्याची शक्यता आहे। आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता दूर होऊ शकतात। करिअरच्या दिशेने सकारात्मक बदल दिसून येतील। तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवू शकतात आणि तुम्हाला याची महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात। याशिवाय नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे। याशिवाय गाडी किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यताही प्रबळ आहे। जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। त्याचवेळी नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो। एकंदरीत अक्षय तृतीया वृषभ राशीच्या लोकांसाठी समृद्धी आणि प्रगतीचे दरवाजे उघडू शकते। दुसरी आहे मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ आणि फायदेशीर ठरू शकतो। या विशेष प्रसंगी ग्रहांचा अनुकूल स्थितीमुळे व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे। व्यावसायिकांना मोठी ऑर्डर किंवा डील मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल। त्याचवेळी नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगती आणि फायदे मिळण्याची शक्यता असते। जे अजूनही बेरोजगार आहेत त्यांना यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात। आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ आनंददायी असेल, कारण तुम्हाला आर्थिक संकटातून आराम मिळू शकेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील। यासोबतच कौटुंबिक संबंध देखील सुधारतील। विशेषतः तुमच्या वडिलांसोबतचे तुमचे नाते अधिक मजबूत होईल। एकंदरीत अक्षय तृतीया मिथुन राशीच्या लोकांसाठी समृद्धी, यश आणि कौटुंबिक सुसंवाद आणू शकते। चौथी राशी आहे कर्क। कर्क राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस आनंदाने भरलेला असेल। तुमच्या कारकिर्दीत प्रगती होईल। एखादी महत्त्वाची कामगिरी होऊ शकेल। व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे। प्रेम संबंधांमध्ये गोडवा येईल आणि अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल। चौथी राशी आहे सिंह। सिंह राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस भाग्यामध्ये वाढ आणेल। समाजात तुम्हाला आदर मिळेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल। जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे। यासोबतच कौटुंबिक जीवनात आनंद राहील। या काळात अक्षय तृतीयेला ग्रहांची युती तुमच्यासाठी खूप शुभ आणि फलदायी ठरेल। करिअर आणि व्यवसायात चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या कामात यश मिळू शकते। अपूर्ण काम लवकरच पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो। सुखसोयी आणि भौतिक सुखात वाढ होईल। धर्माकडे कल वाढू शकतो। या काळात तुमचे घर आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते। पाचवी राशी आहे धनु। धनु राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया खूप शुभ आणि फायदेशीर ठरू शकते। आर्थिक लाभाच्या संधी वाढू शकतात। जे लोक नोकरी करतात किंवा व्यवसायात गुंतलेले आहेत ते चांगला नफा मिळविण्यात यशस्वी होतील। तुम्हाला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे। नवीन योजना प्रभावी ठरतील आणि कुटुंबात आनंद आणि शांती राहील। बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल। प्रत्येक क्षेत्रात अपार यश तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो। शत्रूच्या बाजूने शांती असेल। याद्वारे तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर नियंत्रण मिळवू शकता। नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो। देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात।
कुटुंबातही आनंद राहील, तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. आणि शेवटची राशी आहे मीन. मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ आणि भाग्यवान ठरू शकतो. या दिवशी लग्नाच्या घरात एकाच वेळी अनेक शुभ आणि प्रभावशाली राजयोग निर्माण होत आहेत, ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. या विशेष योगायोगाच्या प्रभावामुळे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी भरपूर फायदे मिळू शकतात. तुम्हाला उच्च पद, पगारवाढीसारखी चांगली बातमी मिळू शकेल. तुम्ही बऱ्याच काळापासून स्वप्न पाहत असलेले वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. त्याच वेळी अडकलेले किंवा उधार घेतलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठीही हा काळ भाग्यवान ठरू शकतो. तुमचे नेतृत्व कौशल्य वाढेल, ज्यामुळे तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची किंवा पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत गोड वेळ घालवाल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात समृद्धी, यश आणि आनंदाची एक नवीन सुरुवात होऊ शकते.